मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल, शंकराला देवाचा देव महादेव सांगितलं जातं. जसं प्रकाराने या ब्रह्मांडचा काही अंत आहे आणि काही सुरुवात, त्याच प्रकाराने देवाचे देव महादेव पण अनादीन आहेत. सर्व ब्रह्मांड शंकराच्या आत समावलेलं आहे. हिमालयामधलं एक रहस्यमय मंदिर, त्याचं नाव आहे केदारनाथ मंदिर. आणि जिथे त्रास गेलाही त्रास होतो, तिथे आपले शिव समावलेले आहे. केदारनाथच्या केदारनाथच्या दर्शनासाठी फक्त मनुष्यच नाही तर देवताही खूप तरसत आहे. कधी तुम्ही विचार केलाय की ह्या केदारनाथची स्थापना कोणी केली? त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नॉलेजेबल व्हिडिओसाठी. पुराणाच्या अनुसार हे तेच स्थान आहे जिथे शिव तपस्या करायचे. महाभारतचं युद्ध संपलेलं होतं. विजय पांडवांचा झाला होता. 5 पांडवांनी खूप मृत्यू केले आणि खूप राजांचा रक्त त्यांच्या हाताला लागलं होतं. या पापापासून मुक्ती पाहण्यासाठी श्रीकृष्णाने त्यांना एक सल्ला दिली की तुम्हाला श्री शंकराशी माफी मागावा लागेल. तेव्हाच ते 5 पांडव शंकराच्या दर्शनासाठी कैलास पर्वतवर निघाले. पण शंकर पांडवांशी अप्रसंगित होते. त्यांना त्यांची परीक्षा घ्यायची होती. यासाठी शंकर कैलास पर्वतवर लपून गेले. पांडवांनी त्यांना हर एक स्थानांवर शोधलं, परंतु शंकर काही भेटले नाही. तेव्हा ते पोचतात केदार क्षेत्र. तेव्हा भीमला एक विचित्र बैल दिसतो, जो सामान्य बैलीपेक्षा खूप विशाल होता. भीम समजला की हा कोणता साधारण पशु नाही, हा महादेव आहे. भीमने पूर्ण शक्ती लावून त्या बैलाला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो बैल जोर लावून भूमीमध्ये समावला. भीमने त्याचा मागचा भाग पकडला. तेव्हाच भोलेनाथ प्रकट झाले, अर्ध्या शरीराने बैल आणि अर्ध्या शरीराने स्वयं. श्री महादेवाने पांडवांची भक्ती बघून त्यांना दर्शन दिले आणि केदारनाथमध्ये स्थिर होण्याचं वचनही दिलं. पांडवांनी महादेवाच्या आज्ञेने एक भव्य मंदिर तयार केलं. हे तेच स्थान आहे जिथे आज केदारनाथ मंदिर स्थित आहे. हे सत्य आहे केदारनाथ मंदिरचं. आणि तुम्ही ही भक्त असतील महादेवांचं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नॉलेजेबल व्हिडिओसाठी. पुन्हा एकदा भेटूया न्यू व्हिडिओमध्ये. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.